जय ज्योती जय सावित्री. सावित्री न्यूज इंडिया चॅनल मध्ये आपले स्वागत. नववर्ष आणि सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नववर्ष आणि नववर्षामध्ये येणारा पहिला सण तो म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. हा दिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि आपल्या डोळ्यासमोर येते त्या सावित्रीबाई पहिल्या शिक्षिका म्हणून. परंतु आद्य शिक्षिका स्त्रीमुक्तीच्या प्रणेत्या म्हणून जेवढी सावित्रीबाईंची ओळख आहे तेवढीच त्या आधुनिक कवयित्री म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. सावित्रीबाईंनी जेव्हा समाजातील अस्पृश्यावर होणारा अन्याय, रूढी परंपरेने ग्रासलेला मानव समाज पाहिला होता तेव्हा त्या अन्याय थांबवायला हवा या भावनेतून त्यांचे विचार लेखणीतून मांडले आणि त्या कविता रूपाने साकार केले. त्या कविता लिहू लागल्या. इंग्रजी शिका, शिकण्यासाठी जागे व्हा, अज्ञान, शूद्राचे दुखणे या कवितांमधून जुन्या रूढी परंपरा तोडून द्या आणि नव्याने विचार करा, नव्याचा स्वीकार करा असा त्यांनी विचार मांडला. इंग्रजी शिका या कवितेत त्या म्हणतात, इंग्रजी शिकून जातीभेद मोडा, भट्टजी भारुडा फेकून या. शूद्रांनी शिक्षण घेण्याची नितांत आवश्यकता आहे आणि शूद्रांनी शिक्षण घेतल्याने ज्ञान, शहाणपण येते, शूद्राचे जीवन चांगले होते, तेव्हा शिक्षण हाच एक मार्ग आहे असे त्या सांगतात. शूद्राचे दुखणे या कवितेत त्या म्हणतात, शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा, शिक्षणाने येई मनुष्यत्व, पशुत्व हट्टे पहा. तर सावित्रीबाईंनी निसर्गावरही कविता केल्या. निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास करून कविता लिहिल्या. पिवळा चापा, जाईचे फूल, जाईची कळी, गुलाबाचे फूल, मातीच्या ओवी, फुलपाखरू, फुलांची कळी, मानव सृष्टी या कवितेतून निसर्ग व मानवाचे अतूट नाते वर्णिले. मानव सृष्टी या कवितेमध्ये त्या म्हणतात, सुंदर सृष्टी, सुंदर मानव, सुंदर जीवन सारे, पर्जन्य सद्भावनाच्या पर्जन्याने भरुनी टाकू वारे. निसर्गाच्या ठिकाणी मानवाला सुखी आणि आनंदी करण्याचे सामर्थ्य आहे असे हा दृष्टिकोन त्यांनी फार पूर्वीच मांडला होता. तसेच त्यांच्या कवितांमध्ये संत कबीर, संत एकनाथ यांचाही प्रभाव दिसून येतो. त्या लिहितात, करणे काम आजी जे आताच कर खेचुनी, जे दुपारी करायचे ते आताच कर जाऊनी, क्षणानंतरचे काम या क्षणी कर ठोकून, झालं काम की नाही न पुसे मृत्यू कारण. तसेच सावित्रीबाईंनी नवस, श्रेष्ठ धन, बळीचे स्त्रोत, माझी जन्मभूमी, बाळास उपदेश अशा अनेक कविता आपल्या अभ्यासातून जाणीवपूर्वक लिहिल्या. त्यांनी कवितेचे अनेक प्रकार हाताळले. अभंग, ओवी, छंद, दिंडी, वसंत तिलिका या छंदामध्ये कविता लिहिल्या. इसवी सन 1954 मध्ये त्यांचा काव्यफुले हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. तर 52 कशी सुबोधरत्नाकर हा 1891 मध्ये प्रकाशित झाला. स्वतः शिक्षण घेऊन समाजाला ज्ञान दिले. सावित्रीबाईंनी शूद्राचे दुखण्याचे मूळ शोधले होते. समाजातील होणाऱ्या अन्यायाची निर्भीडपणे त्यांनी कवितेतून मांडणी केली. त्यांचे हे लिखाण हौसेखातर नव्हते. समाज प्रबोधनाचा उदात्त हेतू त्यात होता. रूढी परंपरेला नाकारून व्यक्ती स्वातंत्र्य, समता व नवीन तत्वाचा स्वीकार केल्यामुळे सावित्रीबाई फुले आधुनिक कवितेच्या जननी ठरतात. जय ज्योती जय सावित्री.